नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महिला सदृढ तर देश सदृढ। आमदार मनीषा कायंदे। वी आर मोरचा वटवृक्ष महिलांसाठी बनलाय जगण्याचा आधार। मनीषा तुपे। महिलांच्या आरोग्याची काळजी घेणारी वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही संस्था सॅनिटरी नॅपकिन व इतर प्रॉडक्टमधून घेत असून महिला सदृढ तर देश सदृढ असे मौलिक प्रेरणादायी मनोगत व्यक्त करताना ही संस्था देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली आहे। ही बाब अभिमानास्पद असल्याचे शिवसेना प्रवक्त्या तथा आमदार मनीषा कायंदे यांनी वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या 5व्या वर्धापनदिनी व्यक्त करून या संस्थेने महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळे संस्थेचे कौतुक करून अजूनही महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी उपक्रम हाती घ्यावे असे सांगून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास धनराज गोपाळ व डायरेक्टर प्रिया संदेश कड चांदोरकर यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। तर राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्ष मनीषा तुपे यांनी मनोगत व्यक्त करताना इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे वी आर मोर सोबत ही संपूर्ण टीम महाराष्ट्रात जोडली आहे। आपण एखादे झाड लावतो, त्या झाडाला पाणी घालतो, खत घालतो, त्यामुळे मुळे वाढतात आणि जमिनीत खोलवर रुजतात आणि झाड भक्कम होते। त्याचप्रमाणे या संस्थेने जो वटवृक्ष लावला आहे त्याची समोर बसलेली ही पालमुळं आहेत। संपूर्ण महाराष्ट्रभर माता भगिनी माझ्या मैत्रिणी चांगलं काम करत आहेत। महिलांना मासिक पाळी दरम्यान जे सॅनिटरी पॅड वापरतो या उपक्रमात सर्वजणी सहभागी होऊन हे काम करतात। हे समाजकार्य खूप मोठं आहे। महिला चंद्रावर गेली असली तरी मुंबईसारख्या जवळपास असणाऱ्या दुर्गम डोंगराळ भागात आजही परिस्थिती काय आहे याची जाणीव होते। ग्रामीण महिलांना सर्व गोष्टी मिळत नाही। मासिक पाळी दरम्यान जे आजार होतात यामध्ये अनेक महिला मृत्युमुखी देखील पडल्या आहेत। यासाठी महिलांनी शरीराची स्वच्छता व काळजी घ्यावी। यासाठी या संस्थेतील सर्व सदस्य जे काम करत आहे ते उल्लेखनीय आहे आणि ही काळाची गरज बनली आहे असे सांगून संस्थेने महिलांना प्रोत्साहित म्हणून विविध उपक्रम हाती घेत आजचा हा लकी ड्रॉ म्हणजे गिफ्ट नाही तर आपण केलेल्या कामाचे हे मोल आहे। आपण जे समाजकार्य करताय त्या कामाचे हे सन्मान चिन्ह आहे असे मी म्हणेन। आपण समाजात माणूस म्हणून जन्माला आलो आहोत याची जाणीव होते। आपण समाजाचे देणं लागतो म्हणून आपण हे काम करतो। कोणी आपल्यापैकी हाऊसवाईफ गृहिणी असतील, गृहिणी म्हणजे कमी नव्हे तर गृहिणीचा रोल खूप मोठा आहे। त्यांचं मोल पैशात होत नाही। मात्र आपण उंबरठ्याच्या बाहेर पडून काम करताय आणि ह्या संस्थेने आपणास रोजगार निर्मिती करून दिलेली आहे। ही संधी खरोखर वाखाणण्याजोगी असून मला या उपक्रमात एक भाग बनण्याची संधी मिळाली, यामुळे मी आयोजकांचे आभार मानते असे मौलिक मार्गदर्शन केले। दरम्यान यावेळी वर्ल्ड चॅम्पियन मिस्टर इंडिया किताब विजेते सुहास खामकर, अनहिता सरनाईक यांनीही मनोगत व्यक्त करताना वी आर मोर या संस्थेच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। वी आर मोर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या संस्थेचा 5वा वर्धापन दिन मुंबई सायन येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह सायन येथे 3000 महिलांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी या संस्थेकडून सुमारे 50 लाख रुपयांचा लकी ड्रॉ काढण्यात आला। यामध्ये कार, स्कूटी, टीव्ही, गोल्ड कॉईन, मोबाईल, फूड प्रोसेसर, पैठणी साडी विजेत्या महिलांना मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले। दरम्यान संस्थेचे अध्यक्ष विकास गोपाळ यांनी मनोगत व्यक्त करताना कामाची पूजा करा, कामावर प्रेम करा असे सांगत 114 वर्षापूर्वी विमानाचा शोध लागला, मात्र आपल्या सर्वसामान्य महिलांना त्यात बसण्याची संधी मात्र मिळाली नाही। आपण संस्थेच्या माध्यमातून महिलांना ही संधी प्राप्त करून दिली याचा मला अभिमान वाटतो। भविष्यात या संस्थेतील प्रत्येक महिला ही किमान महिन्याला 1 लाख रुपये तरी कमवेल यासाठी मी तुमच्या सोबत आहे। वी आर मोर हे आपले कुटुंब पुढे घेऊन जाण्यासाठी आपण प्रत्येकजण जबाबदारीने काम करूया आणि आपली ही संस्था केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पोहोचवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असे प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते 5 वर्षातील लहान बालकांचे माऊली माऊली विठू माऊली हा जयघोष करत विठ्ठल रखुमाई वारकरी यांचे वेशभूषा केशभूषा साकारून उत्कृष्ट नृत्यांकन सादरीकरण केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे श्री दिनेश शिंदे सर, डॉक्टर धनंजय पाटील, प्रसाद मोरे, सुहास गोपाळ, अँकर किरण खोत तसेच कंपनीचे लीडर राजनंदिनी आंद्रे, जयश्री बोरसे, मानसी पत्त्याने आणि सर्व टीम मिळून कार्यक्रम यशस्वी केला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, सायन, मुंबई। आजही आपण पाहतो की महिला चंद्रावर गेली आहे, महिला रॉकेट चालवते, परंतु आपण मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या डहाणू, पालघर, वाडा, मोखाडा या